अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सासरच्या लोकांकडून सतत पैशांची मागणी व धमक्यांमुळे मानसिक त्रास सहन न झाल्याने भातखेडे तालुका एरंडोल येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी सासूसह तिघांविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। त्याचा विवाह धुळे येथील संजय भगवान बडगुजर यांची मुलगी दीपाली हिच्याशी 11 फेब्रुवारी 2023 रोजी झाला होता। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर काही दिवसांनी सासू अनिता बडगुजर, साडू भटू गरुड आणि साली गौरी गरुड दोन्हीही राहणार धुळे हे गौरव यांच्याकडे पैशांची मागणी करत होते। पैशांसाठी त्यांच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता, तसेच वेळोवेळी शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या सततच्या त्रासाला कंटाळून गौरव याने 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरात कोणी नसताना आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी गौरवचे वडील तथा भातखेडे येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पुंडलिक बडगुजर यांनी कासोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार 2 मार्च रोजी सायंकाळी सासूसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कासोदा पोलीस करत आहेत। दिनांक 26/2/2026 रोजी कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील भातखेडे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या गावी गावाचे पोलीस पाटील यांनी आम्हाला फोन करून सांगितले की त्या गावातील इसम नामे गौरव उर्फ चिंटू ज्ञानेश्वर बडगुजर वय 35 वर्ष यांनी त्याच्या राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यानंतर सदर ठिकाणी जाऊन आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून सुरुवातीला दिनांक 26/2/2026 रोजी कासोदा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू रजिस्ट्री नोंद करण्यात आली होती। सदर अकस्मात मृत्यूचा तपास सुरू असतानाच दिनांक 1/3/2026 रोजी यातील जे मयत आहेत त्यांचे वडील ज्ञानेश्वर बडगुजर यांचा जो लहान मुलगा आहे सागर याला त्यांचे जे रेशन दुकान आहे त्या ठिकाणी ई-पास मशीन असते, त्या ई-पास मशीनमध्ये एक चिठ्ठी सापडली। ती चिठ्ठी गौरव जो मयत आहे गौरव उर्फ चिंटू ज्ञानेश्वर बडगुजर याने ती चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीत त्याने सांगितलं होतं की मला माझ्या सासू अनिताबाई संजय बडगुजर राहणार धुळे त्यांची मेहुणी गौरी गरुड व मेहुणीचा नवरा म्हणजे त्याचा साडू भटू गरुड हे मागील 2 ते 3 महिन्यापासून मानसिक त्रास देत होते। त्यामुळे हे जे मयत होते हे तणावात होते। यांनी या तिघांना स्वतःच्या मरणाबाबत कारणीभूत त्या चिठ्ठीत धरलेलं होतं। त्यावरून फिर्यादी ज्ञानेश्वर बडगुजर यांनी कासोदा पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून त्याप्रमाणे दिनांक 2/3/2026 रोजी कासोदा पोलीस स्टेशन येथे BNS 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।